5 नंबर काही वाचतोय त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं तुमचं परत करत का? गट क्रमांक 5 संतुष्ट आहे वाचन कक्षापेक्षा जागा उपलब्ध करून दिली. या विविध पायऱ्या आहेत शांत आणि व्यवस्थित वाचा. आपलं त्यामध्ये पायऱ्या कृतीमध्ये सर्वप्रथम ग्रंथ वाचनाची गरज संस्थेत समजावून सांगितली व ग्रंथ वाचन कक्षात अशी संस्थेकडे जागेची मागणी करा. गावातील सर्व पालकांची बैठक घेऊन वाचन कक्षाबाबतीत महत्व सांगते. माजी विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये घेता येईल. गावातील दानशूर व्यक्तींना जागा देण्यासंबंधी दानपत्राबाबत आवाहन करेल. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन याविषयी माहिती देणे व इच्छेनुसार आर्थिक सहकार्य करण्यास त्यांना आवाहन करेल. शेवटचा आहे परिसरातील लोकप्रतिनिधीकडून याबाबत माहिती देऊन मदतीसाठी आवाहन करेल. वाचन कक्षाकरिता जागा उपलब्ध करण्यासाठी पाहिल्या बघा बरोबर आहे का? 1 नंबर सांगा बोला त्यावर बांधलं कालावधीचे काम नाही. पण वाचन कक्षाकरता जागा बघणे याच्यामध्ये जागा कशी पाहिजे फक्त हे काय केलं संस्थेवर ढकलून दिले त्यांच्याकडे जाऊन जागा बघणे. काय केलं सर्वप्रथम ग्रंथ वाचनाची पटवून दिले म्हणजे आपल्या शाळेला वाचनालयाची गरज आहे. पण वाचनालयाच्या गरजेमध्ये त्याची जागा कुठेही करायचंय त्याचंही करायचंय. अगोदर महत्व पटवून दिलं नंतर संस्थेकडे जागा संबंधी मागणी केली. जागा कशी असावी जागा कशी असावी ती गरजेचं आहे. गर्दी नसावी गोंगट नसावी स्वच्छ जागा असावी प्रकाश भरपूर असा वाहनाच्या झाडाखाली कपडे कुठे कोण कधी काही उपयोगीचं नाही. जागा वगैरे प्रकाश मिळाला बांधकामानंतर आहे अजून पुढे जागेसाठी आर्थिक अर्थ मिळवत पाहिजे त्यासाठी आव्हान व्यक्तीने मला आव्हान केलं मागील जागाला आव्हान केलं कर्मचाऱ्यांनी तुमची आहे का वैद्यकीय इन्व्हॉल्व परिसरातील लोकप्रतिनिधी म्हणून देऊ शकतात का अशा प्रकारे त्यांना या संबंधीचं महत्व सांगून त्यांची मत अच्छा ठीक आहे. काय म्हटलं वाचन कक्षाकरिता जागा देणे आला काही प्रकार प्रकाशाची गरज आहे काय वाचन कक्षाकरिता जागा उपलब्ध करून देणे मला काय स्वच्छ ठिकाणी उपलब्ध करून देणे गरज नाही. पुढे त्यानंतर तुमच्या लागणाऱ्या सुविधा आहे त्याच्यासाठी त्यांनी आर्थिक परिस्थिती बरोबर आहे काही गोष्टी बरोबर भेटल्या काही
होय 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 पण वाचन कष्ट चांगलं करण्याच्या दृष्टीकोनातून ते आहे ते कष्ट आहे याच्यामध्येच आहे ते प्रकाश पुढेचा कोमटपासून दूर आता योग्य जागेची निवड करणे योग्य जागेची निवड करणे त्या कष्टामध्ये काय काय फर्निचर लागते त्या ठिकाणी आम्ही तिथं काय उद्दिष्ट आमच्या उद्दिष्टामध्ये असं आहे की संस्थेकडून शिक्षण संस्थेकडून ह्या असं नाहीये फक्त आपल्याला वेळाचं काय करायची कशी मिळेल शाळेची संस्था असेल तर दुसरी संस्था असेल कोणी ठीक आहे चला पुढचा काय दुसरा पुढचा काय काय एक नंबर 9 नंबरची माहिती आहे काय 9 नंबरच्या उद्दिष्ट तुम्ही समज कसं व्हायला का नाही माहिती आहे तुम्ही मांडायची बारीक दृष्टिकोनातून लक्ष द्यायचं हा पहिल्या विद्यार्थ्याकरिता 10,000 शिक्षकासाठी 5,000 संदर्भ गुंतवून मिळणे या उद्दिष्टासाठी आम्ही 3 विभाग केले त्यामध्ये पहिला विभाग आहे निधी संकलन करणे किंवा निधी जमा करणे कारण का सध्या जरी संस्थेचं नेतृत्व आंदोलन बंद आहे त्याच्यामुळं पैशाची गरज असणार आहे मग हे पैसे आपल्याला काही वेळेला संस्थेच्या मदतीने सुद्धा मिळवता येतील पालकाच्या मदतीने मिळवता येतील त्याच्यानंतर शाळेमध्ये जी काही रक्कम आपण घेतो थोडीफार कुठल्या मग त्यातून जी जमा रक्कम आहे ती सुद्धा आपल्याला पुस्तकासाठी वापरता येईल याचबरोबर मग संबंधित त्या भागाचे या व्यक्तीकडून घेता येईल आणि राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी ज्याला आपण म्हणतो मग त्यामध्ये शिक्षक आमदार असतील नगरसेवक सरपंच या इतर माध्यमातून सुद्धा काही वेळेला आपल्याला पुस्तकासाठी काही रक्कम त्यांच्याकडून घेत आहे मग या रकमेचं जेव्हा आपण पुस्तकं मागवतो तेव्हा मग त्याचा नियम कसा करायचा किंवा त्याचं उपयोगिता काय करायची यासाठी प्रथम आम्हाला पुस्तकाची यादी करावी लागेल संदर्भ ग्रंथांची यादी करावी लागेल नंतर योग्य प्रकाशनाची निवड जे प्रकाशन जास्तीत जास्त समावेश असतील त्याची निवड करणे आणि मग मिळालेली सूट अधिक अगोदरची रक्कम जी होती त्या पूर्ण दोन्ही रकमेचा विनियोग आम्हाला खरेदीसाठी करता येईल मग पुस्तके खरेदी झाल्यानंतर त्या पूर्ण पुस्तकाची एकत्रित नोंद शाळेच्या रेकॉर्डला होईल आणि मिळालेल्या पुस्तकाचं परत मग वर्गीकरण करून काही पुस्तकं शिक्षक वाचनालयासाठी काही विद्यार्थी वाचनालयासाठी त्याच्या विभागणी करून आपल्याला देता येईल लहान पुस्तकासाठी विद्यार्थ्याला देता येईल आणि नंतर मग त्या संबंधित विभागाला आता ग्रंथपाल वगैरे असेल तर आपल्याला येणार नाही तर ते सर्व त्या विभागावर संबंधित एकूण शिक्षक नेमून विद्यार्थी शिक्षक वाटप तयार करणे आणि तयार केल्यानंतर ते मुलांना किंवा शिक्षकांना वाचनात उपलब्ध करून देणे ही आपल्याला शिक्षक करणार आहे नंतर मग पुस्तकाची देखभाल करण्यासाठी आपण विद्यार्थ्याला वाचनाच्या वेळी वगैरे मार्गदर्शन करू शकतो पुस्तकाचा संग्रह या ठिकाणी आपण केला आहे की वाढीवर लागणार त्याची दक्षता म्हणून आपण 2-3 वापरू शकतो आणि वेळोवेळी नवीन पुस्तकाची किंवा नवीन पुस्तकाबद्दलची माहिती विद्यार्थ्याला आपण प्रार्थनेच्या परिपाठाच्या माध्यमातून जर सकाळी दिली तर ते पुस्तकं मुलं आवडीने घेतली आणि वाचनाची सवय लागली आणि आता हा सगळं लागणारा कालावधी हा 6 महिने सुधारणा
देणगी रुपये घेता येते. विद्यार्थ्यांना आवाहन करून पालकांना आवाहन करून तुमच्या घरातील आधार जमा करा. सुरुवातीला अगोदर तुम्हाला पुस्तकं तुमच्याकडे कोणकोणती आहे याचं निरीक्षण करावं लागेल. त्याची यादी तयार करावी लागेल आणि नसलेल्या पुस्तकांना प्राधान्य देण्यात यावं लागेल. ते लक्षात घ्यावं लागेल. दुसरा, खरेदी करत असताना या पुस्तकांचा विचार करावा लागेल आणि किती प्रती आवश्यक आहे याची आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अंदाजपत्रक तसं केलेलंच आहे. अजून काही सूचना आहेत का कोणाच्या? ठीक आहे. नंबर 1 गटाने वाचन केलं आधीनंतर. त्यानंतर गट नंबर 9. ठीक आहे. खाली येऊन 9. चला 9 नंबर गट. पाच नंबर गटाने त्याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं आहे. नंबर 1 ग्रंथालयात येणाऱ्या विषयाची योग्य वर्णन करावे. ग्रंथालयातील पुस्तकाची योग्य दक्षता घेणे. ग्रंथालयाच्या वेळेचे बंधन पाळणे. ग्रंथालयाच्या नियमावलीवर लावणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे. नवीन माहिती ग्रंथालयाची मागणी करणे. दैनंदिन वर्तमानपत्र ठेवणे. त्याच्यासाठी कमीत कमी 1 वर्ष कालावधी लागतो. उद्दिष्ट आहे ग्रंथपालाची कार्यक्षमता वाढवणे. उद्दिष्टानुसार आहे का कार्यपाल? कार्यक्षमता नाही वाढवायची. जसं दुर्बल झालं तर टॉनिक देतो. दुर्बल झालं तर टॉनिकची गरज लागते. तसं ग्रंथपाल काय त्याची कार्यक्षमता वाढवणे. तरी सुद्धा